नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात आपण बघणार आहोत लिंबू मिरचीचं मिक्स लोणचं। कैरीचं लोणचं जितकं लोकप्रिय आहे, लिंबाचं लोणचं सुद्धा जितकं आवडतं, तितकंच हे वेगळ्या चवीचं सुंदर लोणचं सगळ्यांना खूप आवडतं। तर ते खराब होऊ नये यासाठी कोणत्या टिप्स आहेत ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत। या थंडीच्या दिवसात कागदी लिंब खूप मोठ्या प्रमाणावर येत असतात। रसाळ कागदी लिंब आणि या रसदार हिरव्यागार हिरव्या मिरच्या यांचं लोणचं अप्रतिम लागतं। शिवाय ते जिभेला चव देणारं असतं आणि शिवाय डायजेस्टिव्ह सुद्धा असतं। तर आजच्या भागात बघूया आपण लिंबू मिरची लोणचं कसं बनवायचं। मसाल्यांचा परफेक्ट रेशो सांगितलेला आहे मी, त्या प्रमाणात तुम्ही कितीही प्रमाणात हे लोणचं बनवून ठेवू शकता। फ्रीजच्या बाहेर सुद्धा हे व्यवस्थित टिकतं, पण त्यासाठी कोणती काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। इथं स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत। तुम्ही हव्या त्या आकारात तुकडे करून घेऊ शकता। शिवाय ही 7 लिंब आहेत, पण त्यातल्या 2 लिंबांचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे। आता मसाले बघूया। या प्रमाणासाठी 2 चमचे धणे घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून धणे आहेत हे। त्यानंतर 1 टेबलस्पून घेतलेले जिरे, 1 टेबलस्पून आहे बडीशेप, त्यानंतर 1 टीस्पून आहे मोहरी, म्हणजे टेबलस्पूनच्या अर्धा भाग घ्या। त्यानंतर अर्धा टीस्पून मेथी घ्यायची आहे, मेथीचं प्रमाण हे एवढंच घ्यायचं आहे। त्यानंतर पाव टीस्पून घेतलेला आहे ओवा, ओव्यामुळे सुंदर स्वाद येतो, ओवा जरूर टाका त्यामुळं। आता ही आहे मोहरी डाळ। मोहरी डाळ वेगळी ठेवायची आहे, कारण ती पटकन करपते। ती फक्त गरम करून आपल्याला वेगळी काढून घ्यायची आहे। आणि त्यानंतर हे जे सगळे मसाले आहेत ते एकत्र भाजायला घ्यायचे आहेत। आधी मोहरी डाळ गरम करून घेऊया। डाळ करपू देऊ नका, नाहीतर लोणचं कडवट लागतं। मोहरी डाळ फक्त गरम करून घ्या। ही अशी 1 मिनिट आपल्याला मोहरी डाळ परतून घ्यायची आहे। गॅस मिडियमच ठेवायचा आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला एकत्र भाजून घ्यायचे आहेत। मसाले अजिबात करपू देऊ नका। सुगंध यायला सुरुवात झाली, मसाले चटचटायला लागले की पटकन गॅस बंद करायचा आहे। आता यासाठी आपल्याला 1 ते 1.5 मिनिट लागणार आहे फक्त। गरम कढईत मसाले हे असे पसरून ठेवा आणि हे असे पटकन असे परतून घ्यायचे आहेत। करपू देऊ नका, नाहीतर लोणच्याचा पूर्णपणे स्वाद बिघडून जातो। बघा, थोडासा रंग बदललेला आहे आणि मसाले चटचटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। यातली मोहरी तडतड उडायला लागली की मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत। 2 मोठे चमचे तेल तापत ठेवलेलं आहे। सनफ्लॉवर तेल आहे हे चांगलं धूर येईपर्यंत गरम करायचं आहे आणि थंड करायला बाजूला ठेवायचं आहे। आता हे मसाले आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि मोहरी डाळ तशीच ठेवायची आहे अखंड। भरडसर वाटून घेऊया आता हे मसाले। लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत। बियांमुळे लोणचं कडवट होतं। आता ह्या स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या मिरच्या त्या सुद्धा आपण एकत्र केलेल्या आहेत। आता लक्षात ठेवा, पाण्याचा अजिबात अंश राहू देऊ नका मिरच्यांना किंवा कुठल्याही भांड्याला। पाव कप लिंबाचा रस झालेला आहे, हा 2 लिंबांचा रस आहे। त्यानंतर मोहरी डाळ मिक्स करूया आणि हे भरडसर वाटून घेतलेले मसाले, त्यातले 3 मोठे चमचे मसाले टाकूया आपण। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाला हा कमी जास्त टाकू शकता। आता मोठं मीठ आहे हे 1 चमचा, त्यानंतर काळं मीठ पाव चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा साधं मीठ सुद्धा टाकायचं आहे। या तिन्ही मिठांच्या
एकत्र येण्यामुळं चव अतिशय सुंदर लागते. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो तो चमचा भरून आपल्याला हिंग टाकायचा आहे. असा कच्चा हिंग टाकल्यामुळं लोणचं टिकायला मदत होते. आता हे सगळे मसाले मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खूप छान सुगंध यायला लागलाय. मसाले घरीच ताजे भाजून कुटून वापरल्यामुळं हे लोणचं खूप टिकतं, शिवाय खूपच टेस्टी लागतं. त्यामुळे घरीच कुटलेला ताजा छान सुगंधी मसाला स्वतः तयार करून मग या लोणच्यामध्ये मिक्स करा. आता हे लोणचं बरणीत भरून ठेवूया. तेल आपण थोड्या वेळाने मिक्स करणार आहोत. तेल थंड करायला ठेवलेलं आहे. हे साधारण 7 ते 8 दिवसात लोणचं तयार होतं. बरणी सतत हलवून घ्यायची आहे. रोज ही बरणी अशी सतत हलवून घेत राहा. आता हळूहळू मिठामुळं या लोणच्याला पाणी सुटतं. त्या पाण्यातच हे लोणचं मुरायला मदत होते. बघा, हे लोणचं असं सतत हलवून घ्या. आता लोणचं तयार आहे. 7 ते 8 दिवस मुरल्यानंतर तयार.